शेतकऱ्यांनी सूचना आहे की त्यांनी मंडपमध्ये येऊन बसायचं आहे. डग साहेबांचं आगमन इथं झालेलं आहे. तरी सर्व योग्य असं मार्गदर्शन डग साहेबांचं आगमन चंद्रशेखर डमाळे यांच्या शेतामध्ये झालेलं आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी चंद्रशेखर डमाळे यांच्या शेतात आता YouTube वर टाकून द्या. या सर्व शेतकऱ्यांनी असं लाईनी देऊन ओंकार कुठे चालू आहे बघा विठ्ठलराव विठ्ठलराव चालू आहे बघा या आतमध्ये या सगळं काही पाठीमागून घ्या थोडं भैया आतमध्ये या तुम्ही आतमध्ये या या आतमध्ये आतमध्ये या आतमध्ये या करावं ना तुमच्याकडे नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 10 एप्रिल 2026. मी आलो आहे वैजापूर तालुक्यामध्ये धोंदलगाव या ठिकाणी आणि डमाळे शेतकरी त्यांच्या मकाची पीक पाहणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ते या ठिकाणी आल्याच्यानंतर म्हणजे हे मकाचं पीक पाहणी आणि शेतकरी देखील आलेले, त्यांनी सगळे शेतकऱ्यांनी देखील स्वतःहून डोळ्याने पीक पाहणी केलेले. हे इन्व्हेज कंपनीचं तानाजी मका आहे आणि खूप चांगलं पीक आलेलं आहे. याचे विशेष म्हणजे की हे जे मका आहे, ह्या मकाचं एक विशेष असं आहे, याची बिट्टी बारीक आहे आणि बिट्टी बारीक असल्यामुळे याचं जे दाणे ते कॅप्सूल सारखी म्हणून खूप चांगली आहे आणि याचा रंग चांगला नारंगी असल्यामुळे मार्केटमध्ये भाव देखील चांगला येतो. खूप चांगलं वैशिष्ट्य आहे. तर या ठिकाणी जे शेतकरी आहेत ते आपल्याला मकाविषयीचे प्लॉटविषयी थोडं माहिती देतील. मी चंद्रशेखर गंगाधर डमाळे. मी ही तानाजी सीडची कंपनीची मका लावली आहे. ही खूप छान आहे आणि त्याला कलर छान असल्यामुळे मार्केटमध्ये चांगला भाव मिळतो. चाऱ्याला हिरवी राहते, तेच एक विशेष शेवटपर्यंत हिरवी राहते. आज 141 दिवसाची मका झाली. 141 आपण तिकडे बोलवतोय ते मान्यवरतीच्या बोलतो ना या ठिकाणी धोंदलगावचे प्रथम नागरिक सरपंच देखील आहेत. ते आपल्याला 2 शब्द मकाविषयी बोलतील. आमचे बंधू चंद्रशेखरजी डमाळे यांच्या शेतामध्ये आज हवामान तज्ञ अभ्यासक आदरणीय पंजाब डक साहेब यांनी भेट दिली. इनवाईज कंपनीची तानाजी नावाची जी शेती कंपनी आहे, अतिशय सुंदर आणि चांगलं मक्याचं पीक त्यांनी आपल्या कष्टामधून घेतलेलं आहे आणि अतिशय सुंदर असे कॅप्सूल प्रकारचे दाणे त्या मक्याच्या कणसाला आलेले आहेत आणि डक साहेबांनी सांगितलं त्याची बिट्टी अतिशय बारीक आहे, चारा शेवटपर्यंत हिरवा असतो आणि जनावरांसाठी पोषक आहे, चांगला आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी पण यांच्या मार्गदर्शनाखाली, कंपनीच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला कसं मिळेल त्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधावा व आपलं पीक जास्तीत जास्त वाढवावं. आणि आणखीन एक सांगा, मकाबद्दल काय करायला पाहिजे की जी तूट आहे ना, ही तूट भरून काढायला पाहिजे.
मकाचं कसं आहे, अर्ध्या फुटावर जरी असलं ना त्याला कणीस लागते. पण हे काय होतं, इथले तुमचे 4 कणसं गेले, एका कणसाचं वजन असतं 300 ग्राम, म्हणजे जवळपास 12 कणसं नुकसान. म्हणून त्याच मग संख्या वाढवून ते बघा ना, तिथं 2 झाडं जवळजवळ त्याला दोन्हीला कणस आहे बघा. तिथं वजन 300 ग्राम बघते, 350 त्याचं बघतोय. पण हे आता इथं बघा ना, इतकं अंतर असतं एखादा 1 किलोचं कणीस कधी बघत नाही. ही एक सगळ्यात मकाला शेतकरी या खरीप हंगामामध्ये त्यांनी तानाजी या मका पिकाचे जबर असे उत्पादन घेतलेले आहे. त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी समोर व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. नंतर गावचे पोलीस पाटील शिवराज दादा वाघ यांना अशी विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. शिवराज दादा वाघ, डग साहेबांचं आगमन इथं झालेलं आहे. सर्व डमाळे पाटील परिवार त्यांचं औक्षण करतायत. सर्व शेतकऱ्यांना विनंती की त्यांनी आजूबाजूला बसलेले सर्व शेतकऱ्यांना विनंती की त्यांनी मंडपामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. लवकरात लवकर आपण पंजाबराव डग साहेबांचं मार्गदर्शन इथं घेणार आहोत. त्यांचं भाषण इथं होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी समोर येऊन बसायचं आहे. यांना अशी विनंती करतो की त्यांनी पण व्यासपीठावर यायचं आहे आणि समोर बसायचं आहे. सर्व शेतकऱ्यांतर्फे एक शेतकरी म्हणून बळीराम पाटील वाघ यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे. नेहमीच पाण्याच्या प्रश्नासाठी लढणारे आमचे शेतकरी, आमचे बंधू बळीराम पाटील वाघ यांनी समोर यायचं आहे. सप्तशृंगी कृषी चे मालक स्वप्नील डंगारे साहेब यांना विनंती की त्यांनी समोर यायचं आहे. स्वप्नील डंगारे साहेब, स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी शेतकरी पुत्र विठ्ठल लक्ष्मण कर्डिले आज आपल्या इथे सहर्ष स्वागत करतोय. आज आपण येथे इनोव्हेस कंपनीची तानाजी या मका पिकाच्या पाण्यासाठी जमलो आहोत आणि कोणत्याही सर्व शेतकऱ्यांनी हॅलो सर्व उपस्थित मान्यवरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे. त्याचबरोबर छत्रपतीचं पूजन करायचं आहे. सर्व स्टेजवर असलेले उपस्थित शेतकरी, प्रमुख शेतकऱ्यांनी पुढे यायचं आहे आणि ते दीप प्रज्वलन इथं होत आहे. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. मी दत्त साहेबांना अशी विनंती करतो की स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं त्यांनी पूजन करत आहे. हार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा सत्कार करणार आहोत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचं मी नाव घेईन, त्यांनी सत्काराचा सन्मान करावा, स्वीकार करावा. ठीक आहे. स्वतःच घर गळत असताना घर गळत असताना तरी देखील पावसाची अपेक्षा करतो तो शेतकरी, कारण की पावसाशिवाय शेतीला काहीच किंमत नाही. आणि याच पावसाचा अचूक असा अंदाज देणारे प्रसिद्ध हवामान तज्ञ माननीय पंजाबराव डग साहेब
आपल्याला इथे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकदा टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचे. सर्वप्रथम आपण डग साहेबाचा सत्कार करणार आहोत. तर डग साहेबाचा सत्कार करण्यासाठी मी ओकार ॲग्रोचे सर्व मालक श्री धुमाळ पाटील यांना विनंती करतो की त्यांनी डग साहेबांचा सत्कार करण्यात यावा. धुमाळ पाटील. पप्पा तरी सतीश भाऊ यांना विनंती आहे की त्यांनी बी स्टेजवरती यायचं आहे, समोर बसायचं आहे. सतीश भाऊ वाघ. त्याचप्रमाणे धोंदलगावचे शेतीपुत्र कृषीभूषण बाळासाहेब पाटील जीवरक यांनाही विनंती की त्यांनी पण समोर यायचं आहे. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती ज्यांच्या शेतात आपण हा कार्यक्रम घेत आहोत, ज्यांच्यामुळे आज पंजाबराव डग साहेब आपल्या गावामध्ये आलेले आहे, असे प्रगतीशील शेतकरी चंद्रशेखर डमाळे यांचा सत्कार आपण इथं करणार आहोत. चंद्रशेखर डमाळे यांनी समोर येण्याची कृपा करावी. यांच्या सत्कारासाठी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय पंजाबराव डग साहेबांना अशी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती प्रगतीशील शेतकरी चंद्रशेखर डमाळे यांचं त्यांनी स्वागत करावं ही त्यांना विनंती. भारत पाटील डमाळे भारत पाटील आवारे यांनी समोर येण्याची कृपा करावी. साहेब यांनी समोर येण्याची कृपा करावी. त्यानंतर ओकार ॲग्रोचे मालक धुमाळ साहेब यांचा सत्कार सीएम सोनवणे सर करतील. ज्यांच्यामुळे धोंदलगावात तानाजी मक्का आली, ज्यांनी धोंदलगाव सर्वप्रथम तानाजी या मक्काची लागवड केली, असे शेतकरी माझे वडील लक्ष्मण शेठ कर्डिले यांचं स्वागत सपकाळ साहेब हे करतील. सपकाळ साहेब. यानंतर धोंदलगावचे पोलीस पाटील शिवराज दादा वाघ यांचा सत्कार जगदीश चौधरी सर हे करतील. यानंतर ज्या शेतकऱ्यामुळे ज्या कारणामुळे आपण धोंदलगाव मध्ये इनोव्हेज कंपनीचा तानाजी हे वाण लावण्याचं धाडस केलं, असे आमचे बंधू वैजापूरचे शेतकरी की या खरीप हंगामामध्ये त्यांनी तानाजी मक्काची लागवड केली होती. तर एकरी तब्बल 48 क्विंटल असं उत्पन्न घेणारे आमचे बंधू मधुकर सूर्यवंशी यांचं स्वागत सपकाळ साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. एकरी 48 क्विंटल उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत, हे सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचंय.
हा खरीपला घेतलं ना आपलं तुम्हाला साहेबांची ते कार्यक्रम झाला ना त्यावेळेस कार्यक्रम शेती करतो नुकसान म्हणून मी काही केलं नाही पण नंतर उत्पन्न काढल्यानंतर सांगितलं. यानंतर आपल्या गावचे आदर्श शेतकरी प्रकाशदादा कुलकर्णी यांचं स्वागत सीएम सोनवणे सर करतील अशी विनंती करतो. धोंडलगावचे माजी सरपंच तथा पंचायत समितीचे माजी सदस्य राजूभाऊ वाघ यांना अशी विनंती की त्यांनी समोर यायची कृपा करावी. प्रगतीशील शेतकरी तरुण तडफदार शेतकरी सतीश भाऊ वाघ यांचा सत्कार जगदीश चौधरी सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर भिंगी गावचे सरपंच शेवाळे पाटील यांची उपस्थिती इथं लाभलेली आहे. त्यांनी समोर येऊन स्वागताचा स्वीकार करायचा आहे. त्यांचा सत्कार सपकाळ साहेब हे करतील. त्यानंतर बळीराम नाना वाघ यांचा सत्कार सपकाळ साहेब हे करतील. नेहमीच पाटाच्या पाण्याच्या प्रश्नाला अग्रेसर असणारे धोंडलगावचे शेतकरी बळीराम पाटील वाघ यांचा सत्कार सपकाळ साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर यश हॉटगृहचे मालक त्याचप्रमाणे धोंडलगावचे सरपंच भारत आबा आवारे पाटील यांचा सत्कार सीएम सोनवणे सर हे करतील. मालक माजी सरपंच माजी पंचायत समिती सदस्य माननीय श्री राजेंद्र पाटील वाघ यांचा सत्कार जगदीश चौधरी सर हे करतील. वर्गमित्र युवा सेना जिल्हा अध्यक्ष विठ्ठल पाटील दमाणे यांचा सत्कार सपकाळ साहेबांनी करावा अशी मी विनंती करतो. यानंतर सप्तशृंगी ॲग्रोचे मालक स्वप्नील डांगारे यांचा सत्कार जगदीश चौधरी सर हे करतील. ज्ञानेश्वर पाटील निगवटे यांनी समोर यायचे आहे. सत्काराचा स्वीकार करायचा आहे. जगदीश चौधरी सर यांना विनंती करतो की त्यांचाही सत्कार त्यांनी करायचा आहे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती चंद्रशेखर डमाळे यांचे वडील आमचे गुरुजी डमाळे सरांचा सत्कार सपकाळ साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर आपल्या गावचे शेतकरी वसंत नाना वाघ यांनाही विनंती की त्यांनी सत्काराचा स्वीकार करायचा आहे. कृषी भूषण बाळासाहेब पाटील जीवरक यांचा सत्कार चौधरी सरांनी करावा ही विनंती करतो.
डॉक्टर मनोज डमाळे यांचा सत्कार सपकाळ साहेब हे करतील. डॉक्टर मनोज डमाळे यांनी समोर येण्याची कृपा करावी. एक मिनिट मनोज 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 नंतर प्रकाश भाऊ साबळे यांनी बी समोर यायचं आहे, सत्काराचा स्वीकार करायचा आहे. आपल्या गावचे आदर्श शेतकरी प्रकाश भाऊ साबळे यांना समोर यायचं आहे. प्राध्यापक विठ्ठल करगे यांचा सत्कार मी स्वतः करणार आहे. शेतकऱ्याचा इथं सन्मान होणे गरजेचं होतं, कारण की हा कार्यक्रम शेतकऱ्याचा असल्यामुळे आपण सर्व शेतकरी वर्गाचा आता इथं सन्मान केलेला आहे, सत्कार केलेला आहे. तसेच इथं माझ्या समोर बसलेले सगळे शेतकरी हे सत्कारमूर्ती आहेत. त्यामुळे मी शब्द समूहांनी सर्व शेतकऱ्यांचं मी स्वागत करतो, सत्कार करतो. त्यांनी त्या सत्काराचा स्वीकार करावा. ठीक आहे. यानंतर आपण भाषणाला सुरुवात करणार आहोत. यानंतर आमचे बंधू मधुकर शेठ सूर्यवंशी की ज्यांनी या खरीप हंगामामध्ये तानाजी या वाणाची लागवड केली आणि त्यामधून तब्बल 48 क्विंटल असं उत्पन्न घेतलं आहे. हे शेतकरी त्यांचं 2 शब्द मनोगत व्यक्त करतील. हॅलो, माझं तर काही परिचय द्यायचं काही काम नाही, कारण मी धोंडगावात राहिलेलं असल्यामुळं काही परिचयाचं काम नाही. मी गेल्या वर्षी धुमाळ साहेबाचा खातेदार आहे. त्या दिवशी धुमाळ साहेबांनी मला हार घेऊन बोलवलं का पंजाब साहेब येणार आहे, आपल्याला स्वागत करायचं आहे. तर मी हार घेऊन गेल्यानंतर त्यांनी मला 2 बॅग मक्का दिली. म्हटलं मी फायनरचा प्रवक्ता आहे, मी फायनर शिवाय दुसरीला येत नाही. कारण माझ्याकडं अमेरिकेचे साहेब लोक 2-3 वेळेस येऊन गेले ते शेतामध्ये उत्पन्नाच्या काळात, पण त्याच्यापेक्षा ही मक्का मला चांगली वाटली. तर मी 48 आवरीत काढलं. माझ्याकडे बी कार्यक्रम करायचा होता, पण काही कारणास्तव मी स्थगित केला. कारण मी अर्धा एकरचा प्लॉट फुलाचा लावलेला होता आणि त्याच्यातून जाणं येणं म्हणल्यानंतर मी त्यांना सांगितलंच नाही का मक्का सोंगायची किंवा नाही सोंगायची. तर माझं उत्पन्न 48 क्विंटल काढल्यानंतर त्यांना बिल दाखवलं. आणि मी आता इन्व्हेस्ट कंपनीचा कांदा सुद्धा लावलेला आहे. तर माझा कांदा 25 गुंठे 1 बॅग कपाशी होती आणि तिथे हा कांदा आता काढला. मी आता आलो 70 क्विंटल विकला बरं का. 70 क्विंटल विकला आणि अजून 10 क्विंटल पडलेला आहे. 25 गुंठे क्षेत्र आहे, जाऊन पाहायचं आणि मोजून घ्यायचं आणि बिल लागलं तर बिल पाहून घ्यायचं. आपल्या दुकानात 99% लोक येतात, त्यांना बिल दाखवून देऊ का हा कांदा काय भाव विकला. काल परवाच विकला मी इन्व्हेस्ट कंपनीचा गुलाब. 950 रुपये विकला. एक 950 विकला, काही 900 विकला. कारण 850 तिकडे वाहनं होते, त्याच्यामुळं हा व्हरायटी पाहून घ्या. शेतकरी मित्रांनो, ही आपली इनोव्हेज कंपनीची गुलाबो गोल्ड म्हणून कांद्याची व्हरायटी आहे. अतिशय चांगली प्रकारे व्हरायटी आहे. आम्ही आमच्या भागामध्ये 40गाव तालुक्यामध्ये पहिलंच वर्ष असल्यामुळे कांद्यामध्ये आम्ही हिला 200 किलो मार्केटमध्ये विकलेला आहे आणि आम्हाला शेतकऱ्यांचेही चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स येत आहे की व्हरायटी गुलाबो गोल्ड अतिशय चांगली आहे, शेतकऱ्यांसाठी खूप चांगली आहे. तुम्ही पातीची साईज बघू शकता आणि कांद्याचा रंगही बघू शकता. टिकण्यासाठी अतिशय चांगली व्हरायटी गुलाबो गोल्ड इनोव्हेज कंपनीची. धन्यवाद. मक्काविषयी काय काय केलं सांगा. मी बरं का
मेहनतीपासून मी एकरी 2 गुण 20-20 तेरा खत टाकलं. अंतर आहे ना 9 इंच या 10 इंच, मधलं अंतर 2 फूट असं अंतर. झाडाचं अंतर 9 इंच, 10 इंच, 11 इंच. कारण ट्रॅक्टरची पेरा असल्यामुळे थोडं मागे पुढे होऊ राहिलं. आता लेडीज आपल्याला परवडत नाही, कारण शेतकऱ्याचं कसं आहे, पाऊस फुटतो इकडं मका झाकायची राहून जाते, त्याच्यामुळे ट्रॅक्टरनं कसं आहे हवार बी होऊन जाते, ताबडतोब सगळं होऊन जातं, पण थोडी दाट होऊन जाते. पण आम्ही त्याच्यातली काही छाटून काढली, अंतर ठेवलं तिचं, तर त्याच्यामुळे माझं 48 क्विंटल उत्पन्न झालं मकाच. तिचे सुद्धा माझ्याकडे बिल आहे. आणि ती एक वैशिष्ट्य काढल्यानंतर माझ्या समोर जिनिंग आहे, ते जिनिंग वाल्याला नेऊन दाखवली. हुकुम शेठचे आपल्या आजी शेठ ठोळे, तर त्यांनी 1411 रुपये भाव दिला मला. कारण हिचा कॅप्सूल दाना आहे, बिट्टी बारीक आहे, उत्पन्न चांगलं आहे. कारण पायनरचं तसंच आहे, पण पायनरची ना पडायला लागली आता. ही पडत नाही काही नाही वाऱ्यानं, आणि झडतीला बी चांगली आहे, आणि लांब कॅप्सूल दाना असल्यामुळं, कलर असल्यामुळं भाव बी जास्त आहे. ते शेठ महिने मला 8 दिवसानं पैसे, म्हणलं 15 दिवसानं पैसे दे, तर माझी 48 क्विंटल निघली मक्कात. माझ्याकडे बी कार्यक्रम होणार होता, पण मी कॅन्सल केला. कारण माझा आहे ना फुलाचा व्यवसाय, त्या फुलाच्या व्यवसायाचं नुकसान होईल म्हणून मी कॅन्सल केला. तुम्हाला साहेबाला काही सांगितलं नाही, जगदाळे साहेबाला काही सांगितलं नाही. नंतर ते माझ्याकडे आले, म्हणजे मक्का कधी सांगायची, कार्यक्रम ठेवायचा. म्हटलं साहेब तयार आहे. असं उत्पन्न आहे मक्काचं, एकदम नंबर 1 आहे. पडत नाही, वाऱ्या नाही, काही नाही, आणि भाव बी मार्केट. खूप असं मोलाचं मार्गदर्शन तुम्ही आमच्या धोंडलगावच्या शेतकऱ्यांना केलं आहे, त्याबद्दल तुमचे हार्दिक आभार. यानंतर ओकार ॲग्रोचे मालक श्री धुमाळ पाटील यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आमच्या धोंडलगाव आणि धोंडलगाव पंचकोशीतील शेतकऱ्यांना द्यावे, ही नम्र विनंती. नमस्कार, मी लहू रेवणनाथ पाटील धुमाळ, संचालक ओंकार ॲग्रो एजन्सी, सगळ्यांना परिचित आहे. आपल्या जेव्हा आपण आयकॉन तयार करतो त्या आयकॉनवरती आपण टाकलेलं आहे सुरुवातीलाच, बघा जीवनात येऊन किती दिवस जगलं याला काही महत्व नसून मिळालेल्या आयुष्याचे क्षण कसे घालवले याला सगळ्यात जास्त महत्व असतंय. या शब्दाप्रमाणे मी जीवनात आतापर्यंत जगत आलेलं आहे, इथून पुढेही जगणार, आणि जेवढं आयुष्य मिळालं तेवढ्यामध्ये समोरच्याला चांगला देण्यासाठी मी जगणार आहे. तुम्हाला सांगतो, आता याचा अनुभव तुम्ही प्रत्यक्ष घ्या. आपण आता आज भेटलोय, एका शब्दावरती एक फोन केला आणि सगळ्यांनी त्या फोनला प्रतिसाद दिला. काहींना काम असलं तरी काम सोडून इथपर्यंत तुम्ही आले, कारण त्या शब्दामध्ये तुम्हाला काहीतरी आनंद वाटतोय, आणि त्या शब्दाला किंमत देण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आला. म्हणजे तो शब्द म्हणजे काहीतरी आहे याचा प्रति मी आजही घेतलेला आहे. ज्या वेळेला समोरच्याला द्यायचं असेल, मी असा विचार करतो, ते पहिले सांगतो मी कसा विचार करतो. कारण आपण पुन्हा परत काही भेटणार नाहीत. आपलं आयुष्य 100 वर्षाचं भगवंताने ठरवून दिलेलं आहे. 100 वर्ष कोणी जगेल याची काही गॅरंटी नाहीये. परंतु ज्या वेळेला झोपतो आपण, झोपण्याच्या पहिले देवीदास अप्पा गवळी किंवा माऊली किंवा भास्कर तात्या किंवा वसंत नाना हे आपल्याला पण परत आपण एकमेकांना भेटू का, हा विचार जेव्हा झोपायच्या वेळेला मी करतो, त्या वेळेला मला जवळजवळ तो जर विचार केला मी, तर मला जवळजवळ 12-1 वाजेपर्यंत झोप लागत नाही. कारण आपण एकमेकाला कधी भेटणार नाही, आजच भेटणार आहे, उद्या भेटेल याची कुणालाही शाश्वती नाहीये. मग आपण एकमेकाला भेटणार नाही, मग एकमेकाचं वाईट का करायचं, ही संकल्पना त्यात मला जाणवते. आणि त्यामुळे समोरच्याचं कधीही चांगलं करावं हाच उद्देश माझ्या जीवनात मी ठेवलेला आहे. मी ज्या वेळेला कुठलं एखादं बी जरी द्यायचं ठरवलं आणि बियाण्याची विक्रीची सुरुवात करायची ठरवली, तर मी पंचांग पाहतो की बाबा आज शुभ दिवस आहे की नाही. मग शुभ दिवस नसेल, शेतकऱ्याची लागवडीची वेळ असली तरी मी त्यांना फोन करून सांगतो. काही असेल यातले फोन केलेले नसेल तरी मला माझ्या मनातून मी सिद्ध करून देतो की बाबा आजचा दिवस चांगला नाही, कारण आजच्या विषारी दिवसामध्ये जर त्यांनी लागवड केली आणि त्याचं उत्पादन घटलं तर तो मला नाव ठेवीन. त्या अशा पद्धतीने विचार करून मी 1997 पासून या फील्डमध्ये उतरलेले आहेत. 2009ला मी दुकान चालू केलेलं आहे. म्हणजे समोरच्याला देते वेळेला चांगलं द्यावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवतो. आणि चांगलं आलं म्हणजे त्याने जर एवढं जर सांगितलं
मला जसं सूर्यवंशी मामाने सांगितलं की धुमाळने दिलं आणि धुमाळने दिलं म्हटल्यानंतर धुमाळमुळे चांगलं झालंय, एवढं जरी मिळालं तर मी काहीतरी कमाई केली, हाच माझा उद्देश आहे. आता प्रोफेशनली जरी बघितलं तर व्यवहार आहे, व्यवहार मी तुमच्याशी जशा पद्धतीने ठरवला तो व्यवहार तो वेगळा आहे, परंतु तुमच्या बोलण्याचा शब्द जो आहे ती माझी कमाई आहे. व्यवहाराची कमाई वेगळी असते, तुमचा आशीर्वाद आणि तुमचं चांगलं बोलणं ही सगळ्यात मोलाची कमाई आहे. हीच कमाई मी पुढे घेऊन जाणार आहे. बाकी पैसा येणार जाणार, कुणाला माझ्या पैशाच्या व्यवहारातून कुणाचं मन दुखवलं असेल तो भाग वेगळा आहे, व्यवहाराचा भाग आहे. व्यवहार आणि आपल्या केलेलं कर्माचं फळ याची एकमेकाशी तुलना करू नका, कारण मी जन्मल्यापासून चांगलं कर्म करण्याचं ठरवलेलं आहे आणि जेवढं आयुष्य मिळालेलं आहे ते चांगलं कर्म करणार, हेच मी उद्दिष्ट ठेवलेलं आहे. जेव्हाही सुरुवातीला आलंय माझ्याकडे पायोनियरची मक्का माझ्याकडेच काम आलंय. मी मोकळ्या मनाने शेतकऱ्यांना पायोनियरचा कार्यक्रम दाखवून शेतकऱ्यांना सांगितलं की पायोनियरची मक्का चांगली आहे. त्यानंतर बऱ्याचशा कंपन्या आल्या, प्रभातचा मारवाल आला, ज्या काही कंपन्या आल्या की ज्याचं मला चांगला, बऱ्याचशा कंपन्या येतात माझ्याकडे. साहजिक शेतकऱ्यांच्या मनामध्ये ती भावना आहे की दुकानदार ज्याची शिफारस करतो त्याच्यात त्याला कमाई असू शकते. बरं आहे, 100% आहे, हा प्रकार आहे 100%. दुकानदार ज्याच्यात कमाई आहे, पण ते सगळे दुकानदार नाही. मी धुमाळता नाही करणार. तुमच्या समोर महादेवाचा भक्त आहे मी. महादेवाची समोर संकल्प करून सांगतो की जोपर्यंत दुकान चालवेल तोपर्यंत शेतकऱ्याला चांगला माल देईल आणि चांगलाच माल देईल. तर माझं मन कधी मी म्हणतोय, चला मी जर माझ्या शेतकऱ्यांना फसवलं तर मला परमेश्वर फसवेल, माझा महादेव फसवेल, मला कुठेतरी नुकसानीत आणेल. काही कारणाने निसर्गाने त्याला उत्पादन घटलं तर त्यात माझा दोष नाहीये, परंतु माझ्या हातून त्या शेतकऱ्याला चांगलं देण्याचं मी काम केलेलं आहे, यापुढेही करणार. जोपर्यंत माझं ओंकार ॲग्रो एजन्सी, ओंकार म्हणजे महादेव, त्या ओम या शब्दामध्ये महादेवाचं नाव आहे, त्या दुकानामध्ये कधीही तुम्हाला खोटं मिळणार नाही. बोलून कडक आहे आम्ही, पण असत्य काम करणार नाही जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत तरी. त्यामुळे कधीही अशी संशय घेऊन तुम्ही जर श्रद्धेने माझ्याकडे आले ना की बाबा चला धुमाळकडे घ्यायचं आपल्याला, आणि शेवटपर्यंत श्रद्धेने तुम्ही माझ्याकडून घेऊन गेले शेवटपर्यंत, आज पीक घेतलंय आणि तुम्ही म्हटलं धुमाळने आपल्याला मी माती जरी दिलेलं असलं त्याचं जर सोनं नाही झालं तर मी दुकान बंद करून टाकेन. कारण मी माझं मन जेव्हा देतो ना मी देते वेळेला, त्यावेळेला तुमचं भलं होईल, तुमचं चांगलं होईल हा विचार करून देतो. आणि तुमच्या मनात जर शंका निर्माण झाली, तुम्हाला मी सोनं जरी दिलं तर ते येणार नाही, हे मी सांगून देतो. तुम्ही हे सत्य आहे, अनुभव घेतलेला आहे मी. तुमच्या मनात जर शंका असली याने लुटलं आपल्याला, काहीतरी टाकलं, कार्यक्रम लावला, भलं माझ्या माती घालून दिला, तुम्हाला पीक येणार नाही मी सोनं जरी दिलं. बरं तुम्ही जर मनात धरलं की धुमाळकडून घ्यायचं आपल्याला, मोकळ्या मनानं घ्यायचंय, मी गॅरंटेड सांगतो, महादेवाला संकल्प करून सांगतो, महादेवाचं स्मरण करून सांगतो, तुमचं पीक पैसा देऊनच जाणार. ओंकार ॲग्रो एजन्सीने सुरुवात केली चांगलं करण्याची, आणि मरेपर्यंत जोपर्यंत माझं दुकान चालू राहील तोपर्यंत चांगला देण्याचाच विचार करीन. कधीही शेतकऱ्याचं वाईट मी चिथवलेलं नाही, चिथवणार नाही. आणि शेतकऱ्यांचं चांगलं होईल. राग येतो, व्यवहारातून एखाद्याने माझे पैसे नाही दिले तर राग येतो, राग येणारच आहे. कारण व्यवहाराने तुम्ही माझ्याकडून जर म्हटलं ना भाऊ माझी परिस्थिती बिकट आहे, धुमाळ मला वर्षभर हे अशा पद्धतीने द्या, मोकळ्या मनानं जर परत केलं तुम्हाला दुकानातून तर मग धुमाळ ना लागे म्हणून म्हणा, मागे 100%. गावचे हवामान अभ्यासक, आमच्या गावात सुद्धा एक हवामान अभ्यासक आहे सर. हा, आमचे मित्र रविराज पाटील डमाळे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आणि त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे. रविराज पाटील डमाळे यांनी थोडक्यातच त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे. आदरणीय व्यासपीठावर विराजमान झालेले अतिथीगण व येथे जमलेल्या शेतकरी बांधवांनो, मी रवींद्र चांगदेव डमाळे, निसर्ग राजा हवामान अंदाजातर्फे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले पंजाबराव डक साहेब यांचं मी माझ्यातर्फे व जमलेल्या सर्व शेतकऱ्यांतर्फे धोंदलगाव नगरीत आपलं सहर्ष स्वागत करतो. बघा, सध्याच्या कंडिशनला शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहे आणि त्या प्रश्नांचं जर उत्तर द्यायचं ठरलं, मुख्य प्रश्न शेतकऱ्यांचे म्हणजे यावर्षी दुष्काळ पडणार का.
डग साहेब, मेन शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की या वर्षी दुष्काळ पडणार का, पावसाची सरासरी गाठणार का, पिकं चांगले येणार का, असे विविध प्रश्न माझ्यापर्यंत येत असतात. आज एवढ्या लोकांसमोर बोलण्याचं पहिलीच वेळ आहे माझी. एवढ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकरी यांचा प्रश्न घेऊन मी आज या ठिकाणी बोलतोय. या वर्षी दुष्काळ आहे का? तर बघा, आताच्या सध्याच्या कंडिशनला ENSO हा न्यूट्रल आहे. म्हणजे ENSO काय, तर प्रशांत महासागरातील जो 3.4 प्रदेश आहे तेथील पाण्याचं तापमान जे सध्या न्यूट्रल आहे, म्हणजे सध्याच्या कंडिशनला तो 28 अंश सेल्सिअसवर आहे. जेव्हा अशी परिस्थिती प्रशांत महासागरावर येते तेव्हा सगळीकडे समसमान पाऊस पडत असतो, म्हणजे सरासरी इतका पाऊस पडत असतो. पण यामध्ये या सरासरी पावसामध्ये सुद्धा आता न्यूट्रल कंडिशन जरी असली तरी ला निनाची एंट्री होण्याची शक्यता अल निनोची एंट्री होण्याची शक्यता जागतिक मॉडेलपैकी 15 मॉडेलचा अभ्यास जर केला डग साहेब, तर या 15 मॉडेलपैकी आपल्याला सांगताय की 14 मॉडेल सांगताय की यावर्षी अल निनोचं सावट आहे. जर 14 मॉडेल जर सांगत असतील अल निनो येणार आहे, तर या न्यूट्रल कंडिशनमध्ये सरासरी इतका पाऊस पडत असतो. या सरासरी म्हणजे पावसाची जी एंट्री होणार आहे ती सरासरी सारखी होणार आहे. जसं 1 तारखेला केरळ येतो, महाराष्ट्रात 5-6 तारखेपर्यंत एंट्री मारतो, छत्रपती संभाजीनगरला 6 तारखेपासून 15 तारखेपर्यंत एंट्री मारत असतो. तर ही सरासरी सारखा पावसाला सुरुवात होणार आहे. पण यामध्ये जर अल निनोनी एंट्री मारली तर या सरासरीत मात्र घट होण्याची शक्यता, पुढील मान्सूनच्या अर्ध्या मान्सूनमध्ये जर एंट्री मारली तर घट होण्याची शक्यता राहणार आहे. तर नुसता अल निनोच पावसावर इफेक्ट करतो का? तर बघा, काही हवामान तज्ज्ञ असे सांगताय की अल निनो आला म्हणजे दुष्काळ येणार, तर तसं नाही. अल निनो सोबत बऱ्याच काही गोष्टी आहे. अल निनो आहे, अल निनो आल्याच्या नंतर भारतावर पाऊस कमी पडतो, अमेरिकेकडे पाऊस जास्त पडतो. ला निना जर आला तर भारतावर चांगला पाऊस पडतो आणि अमेरिकेकडं पाऊस कमी पडतो. तुम्ही म्हणशाल मग प्रशांत महासागरातील बदल, मग भारतावर पाऊस कसा कमी? बघा, प्रशांत महासागर एवढा विशाल काय आहे? एक प्रश्न विचारतो, पृथ्वीची लांबी किती आहे कोणाला सांगता येईल का? पृथ्वीचा परिघ गोलाकार किती किलोमीटरची आहे कोणाला सांगता येईल का? 40,000 किलोमीटर गुणिले 40,000 किलोमीटरची ही पृथ्वी आहे. या पृथ्वीवर 71% पाण्याने व्यापलेला भाग आहे, तर 29% भागच फक्त भूपृष्ठ भाग आहे. त्यामध्ये भारताला फक्त 3% भूभाग आहे. तर त्या 71% पाण्यापैकी प्रशांत महासागराने अर्धा भाग व्यापलेला आहे. म्हणून प्रशांत महासागरावर जो बदल होतो तो जागतिक हवामानावर बदल होत असतो. नुसता अल निनो आणि ला निना नाही तर जेट वारे, या जेट वाऱ्याचा सुद्धा मान्सूनवर इफेक्ट होत असतो. तर हे जेट वारे जर भारताच्या मध्ये जर असले तर मान्सूनला एंट्री करू देत नाही चांगली. आणि जर हे जेट वारे हिमालयाच्या वरती जर असले तर मान्सूनला चांगली एंट्री करायला ताकद मिळते. मग नुसता जेट वाराच आहे का अजून? तर नाही, मग MGO सुद्धा आहे. मग MGO म्हणजे काय? MGO म्हणजे मेडियन जुलियन ऑसिलेशन. म्हणजे मेडियन आणि जुलियन हे शास्त्रज्ञ होते, यांनी एक पृथ्वीभोवती फिरणारा एक वारा शोधला आणि तो वारा ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे जास्त असतं असं त्यांनी अभ्यासात शोधलं. मग हा जर वारा जेव्हा मान्सून येतो तेव्हा याचा चक्कर दर 30 ते 60 दिवसाला होत असतो. जर हा मान्सूनच्या सुरुवातीला जर या वाऱ्याने एंट्री जर मारली तर मान्सून प्रभावी देत असतो. मग हा एक MGO फेज सुद्धा 1 मिनिट घेतो. यानंतर आयओडी सुद्धा आहे. आयओडीनं सुद्धा पावसावर प्रमाण कमी जास्त प्रमाण होत असतं. त्यानंतर WD सुद्धा आहे आणि इंट्राट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन सुद्धा आहे. या सगळ्यांचा अभ्यास करून एक पावसाचं प्रमाण काढलेलं आहे मी. ते म्हणजे 93% ते 103% मध्ये यावर्षी पावसाळा राहणार आहे.
म्हणजे पिकं चांगले येतील, या वर्षी पिकं चांगले येतील, पण मध्यंतरीत आणि शेवटी थोड्या पावसाचा खंड, नॉर्मलचा पावसाचा खंड अल्निनोची एंट्री झाल्याच्या नंतर होण्याची शक्यता राहणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एकच सल्ला आहे की या वर्षी थोड्या कमी पाण्यावरील पिकं घेण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपण जर आज तानाजी कंपनीच्या या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलोय, म्हणजे तानाजी कंपनीचे जे पिकं असतील ते सुद्धा घ्या. यांची मक्का सुद्धा हाय क्वालिटीची आहे आणि उत्पन्न पण चांगलं आहे. तर तानाजी कंपनीचे सुद्धा आपण या ठिकाणी बियाणे घ्या. पण बियाणे घेत असताना जे कमी पाण्यावरील यावर्षी जे पिकं येतील ते पिकं आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे. या ठिकाणी आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद करतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद रवींद्र. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती प्रगतिशील शेतकरी चंद्रशेखर डमाळे यांना मी थोडक्यात 2च शब्द बोलावे अशी विनंती करतो. 2च शब्द, आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. यानंतर आपण ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी, ज्यांचा सल्ला घेण्यासाठी, ज्यांचा अंदाज ऐकण्यासाठी धोंदलगाव आणि धोंदगाव पंचकृषीतील शेतकरी इथं जमले आहेत, त्यांचं आपण पंजाब डग साहेब हे मार्गदर्शन करणार आहे. तत्पूर्वी फक्त 2च मिनिटात आजच्या कार्यक्रमाची सत्कारमूर्ती चंद्रशेखर पाटील डमाळे हे 2च शब्द आपल्याला सांगणार आहेत. मी तानाजी ही मक्का लावलेली आहे. हिची उत्पन्न खूप छान आहे आणि कलर बी छान असल्यामुळे बाजारभाव चांगला मिळतो. त्यामुळे मी जशी लावली तशी सर्व शेतकऱ्यांनी लावावी ही विनंती आणि माझे 2 मिनिटं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.